थंडीचे दिवस सुरू झाले का शेवग्याच्या शेंगांना भर येतो. तसंच आमच्या इथे शेवग्याच्या शेंगांना खूप सारं भर आलंय, पण शेंगा पाडायलाच कोण नाही आणि मला भाजीत टाकायला शेंगा पाहिजे. तर माझे मिस्टर गणेश चल्यानी यांना मी सांगितले शेंगा पाडायला. तर नॅशनल हायवेच्या बाजूलाच आमचं हे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. शेंगाच्या शेंगामध्ये खूप सारे व्हिटॅमिन असतात असं म्हणतात आणि खूप प्रोटीन पण असते. तर या दिवसामध्ये व्हिटॅमिन ईची कमतरतेमुळे आपल्या स्किन फुटायला लागते आणि त्याच्यासाठी याच्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन ई असते. ते व्हिटॅमिन ईने भरलेल्या अशा या शेवग्याच्या शेंगा थंडीच्या दिवसात खाल्ल्याच पाहिजेत आवर्जून. बरेच जण सांगतात की मार्केटमध्ये आता मिळतच नाही आहे त्या शेंगा, महाग झाल्यात. मला बऱ्याच जणांनी सांगितलं आहे, मामीने आणि मम्मीच्या आत्याने की शेंगा घेऊन. शेंगाच्या झाडावर चढायचं नाही, फांद्या त्याच्या कमजोर असतात, तुटल्या तर पडशील. हे बाय इकडे शेंगा खायला आले पाहिजे.